शकता थोड्याच वेळात आता आपली होडी जाळं टाकण्यासाठी सुरुवात करीत आहे. बघूया आपण आपल्या जाळ्यामध्ये किती मासे येतात किती नाही हे नंतरनं तुम्हाला दाखवण्यात येईल. तरी आपण ह्या होडीचा थोडासा अंदाज घेऊया. हे ना आता निघालेली आहे होडी, पाहूया आता. आपले मित्र सगळेच होडीमध्ये बसलेले असल्यामुळे आता जाळं सोडण्याचं काम चालू आहे. तरी आपण बघूया. यानंतर ना आपली दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला पूर्ण दाखवण्यात येईल की आपल्या जाळ्यामध्ये किती मासे आले किती नाही. आता आपण पाहूया. होडी तर चालायला सुरुवात केली. होडीचे चालक संदीप केदार आणि दुसरे एक चालक त्यांचं नाव बाळू केदारी. बघूया आता आपले अनिल जाधव हे रस्सी धरून इकडे उभे आहेत. तर अनिल, तुला कसं वाटतं तुझं जाळं चालू झाल्याबद्दल? खूप आनंद वाटतो. खूप मजा आहे का? ओके. हो हो. आता बघूया आपले या धरणाचे भावी चेअरमन माननीय श्री आकाश भाऊ दुधवडे हे आपल्याशी 2 शब्द बोलतील. हां आकाश भाऊ, तुमचं म्हणणं काय आहे की बुवा हे जाळं कसं काय आता? आता हे जाळं आपलं 1 किलोमीटरच्या लांबीचं आहे. 1 किलोमीटरच्या गोल पडणार. हां. गोल पडल्यानंतर आपण त्याला 10-12 जण खेचणार, वडणार. हां. तर आपण पाहूया याच्यानंतरचा दुसरा भाग आपला की ज्यावेळेस जाळं जवळ येईल त्यावेळेस तुम्हाला नक्की आम्ही मासे किती येतात आणि आकाश भाऊ याच्यात कोणते कोणते मासे मिळतात आपल्याला? आपल्याला बारीक पासून तर मोठेपर्यंत ते हां, तर तुम्हाला नावं सांगू शकता का आम्हाला? नाव सांगतो ना. कटला, पोपट, निर्गल, रहू. हां. आणि छोट्या माशांमध्ये? आंबळी, काचेरी, लोळी, कोळस आणि बारीक झिंगा. असते. ओके ओके. आता आपण पाहूया. मोठा झिंगा आपल्या धरणामध्ये नाही. हां हां, चालेल चालेल.